सुंदर असं निसर्गरम्य नजारा, पाणी, पाण्यात मासे, शंकराची मूर्ती आणि शंकराचा स्वयंभू पिंड. तर मित्रांनो, आता उन्हाळा आहे. उन्हाळ्यात तुम्हाला एक सुंदर असं मी गणपतीचं सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर दाखवतोय. बाजूला 2 असे लहान छोटेसे मंदिर आहे. तुम्ही इथून दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया. तर पुढे खूप सुंदर असं पाणी बघू शकता. हे पाणी वर्षाचे 12ही महिने चालू असतं आणि पाणी एकदम स्वच्छ आहे. तुम्हाला पाणी दाखवतो. पाणी बघा मित्रांनो, एकदम स्वच्छ पाणी आणि पाण्यात मासे किती आहे बघा. खूप सारे मासे या पाण्यात आहे आणि एकदम थंडगार इथे वातावरण आहे. शंकराची पिंडही बघा, छोटीशी इथे शंकराची पिंड आहे आणि मंदिरही एकदम खूप छान आहे. मतलब पाण्याचा म्हणजे जमिनीचा थोडासा खाली आहे मंदिर. ते इथे एक छोटीशी अशी गुफा आहे, म्हणजे वरती एक रस्ता आहे त्याच्यासाठी. आणि पाणी ना मित्रांनो 24 तास चालू असतं आणि 12 महिने चालू असतं. ते नारळ टाकलाय माशांना खायला. किती सारे मासे आले आहेत बघा आणि मासे म्हणजे खूप मोठे आहे, म्हणजे मोठे आहेत मासे. पुढे तुम्हाला जाऊन दाखवतो. एकदम इथे थंड वातावरण आहे. एकदम छान असं वाटतंय इथे. तुम्ही नक्की या इथे सिद्धिविनायक मंदिराला भेट द्यायला. आम्ही जाणार आहे नंतर कुणकेश्वरला. समोर शंकराची मूर्ती सुद्धा आहे. शंकराची मूर्ती पण खूप छान आहे. इथे पाणी बघा. इथे पण मासे, सगळीकडे इथे तुम्हाला पाण्यात मासे दिसणार. इथे किचन आहे. या किचनमध्ये महाप्रसाद बनवत आहे वाटतं. इथे आता जे जेवण देणार आहे. जेवणाला कदाचित मी नाही असणार, पण इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जेवण बनवत आहे महाप्रसाद. तर तुम्ही इथे नक्की या दुपारच्या वेळेला आणि महाप्रसाद सुद्धा घेऊन जावा. तुम्हाला मी मेन दर्शन देणार आहे. जरा 2 मिनिटात थांबा. तोपर्यंत आपण या निसर्गाचा आनंद घेऊया. कारण की इथे ना पाणी आहे ना, हेच खूप छान आहे. म्हणजे एकदम थंड असं वातावरण आहे इथे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला पेडिकेअर करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. कारण की इथे मासे खूप आहे. इथे या तुम्ही पाण्यात तासभर उभा राहा, चांगला आनंद घ्या. तुम्हाला दिसतोय का बघा, एकदम लहान लहान मासे. कॅमेरा दिसत आहे. माझा मोबाईल पण खूप छान आहे, म्हणजे मोबाईलचं मी असंच बोललो, पण जाऊ दे. इथे बघा माणसं कसे पाण्यात उभी आहे. एका जागेत उभं राहा. तुम्हाला जरा मी असं पुढे जाऊन दाखवतो. मित्रांनो, तुम्ही आजूबाजूला सुद्धा बघू शकता किती छान असे म्हणजे इथे असे छोटे छोटे पाण्याचे डबके आहे. पक्षी बघा, तो कोणता पक्षी आहे ते तर मला माहिती नाही. कमेंटमध्ये जरा तुम्ही सांगा. हे समोर मंदिर आहे मेन, तुम्हाला इथे दर्शन द्यायला मी सुद्धा नेणार आहे. तोपर्यंत शंकराची तुम्ही मूर्ती बघू शकता, एकदम छान आहे. ते खड्डा आहे वाटतं समोर. खड्ड्यात जायला नको, नाही तर पडायचो मी. हे काय आहे इथे, काय समजत नाही मला. ना पक्षी कोणता आहे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, म्हणजे मलाही कळेल. आणि इथे तुम्ही भेट द्यायला नक्की या, कारण की हे तुम्हाला पाणी आहे ना, पाणी बघायला भेटेल तुम्हाला. आणि आता तर उन्हाळा आहे, पण म्हणजे पावसाच्या दिवसात कदाचित हे बंद असू शकतं. कारण की थोडंसं पाणी म्हणजे नदीच्या ह्याच्यात आहे. इथे असे वाळ आहे, असं वाळ म्हणजे छोटंसं आहे. तर पावसाळ्यात कदाचित बंद असू शकतं. तुम्ही उन्हाळ्यातच या, नाहीतर उन्हाळा संपता म्हणजे या तुम्ही कधी, बघून जावा एकदा. चला मग आता तुम्हाला पुढेही दाखवतो. नंतर माझे व्लॉग येणार आहे कुणकेश्वर, आणि माझ्या गावची जत्रा पण आहे, त्याचासुद्धा मी तुम्हाला एक व्लॉग दाखवणार आहे. माझ्या चॅनलवरती दिसेल. नक्षीकाम बघा गाईस. आता तुम्हाला दाखवतो नंदी. मित्रांनो, तुम्हाला ह्याचं एक वैशिष्ट्य सांगतो की ही जी शंकराची पिंड ती स्वयंभू आहे, म्हणजे स्वतःहून आलेली आहे असं लोक मानतात आणि मलाही सांगण्यात आलं आहे. तर तुमचं काय विचार आहे ह्याच्याबद्दल तर तुम्ही मला सांगा. बाकी खूप सुंदर असं मंदिर आहे. तुम्हाला आता मी वरचा दाखवतो. हे तर तुम्हाला मी खाली दाखवलं. तुम्हाला आता मी वरती काय आहे ते सुद्धा दाखवतो. तर मित्रांनो बघा, तुम्ही जवळून दाखवतो. कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या. जे जे व्हिडिओ बघताय त्यांनी तिथूनच दर्शन करा. हा माणूस बघा कसा बसलेला आहे. ही बाई बघा त्या साईडला कशी बसली आहे. नाग बघा, नाग पण नक्षीकाम पण खूप चांगलं केलं इकडचं. तर बिळातून नाग आला आहे.
इथे पाणी पाणी पिऊ शकतो की नाही ते तर मला माहिती नाही, पण या पाण्यात पाय सोडून एकदा मला बसायचं आहे. इथे पैसे का टाकले तेही मला समजलं नाही. कदाचित ते इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक पाण्यात पैसे टाकतात ना, तसं काही असेल. पण ठीक आहे गाईस, आता मी तुम्हाला जाऊन दाखवतो. माझ्या बहिणीने आता मोबाईल घेतलाय. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अरे यार, मी बोललोच नव्हतो मगासपासून. तुम्ही लाईक करा. हा बघा, हा मी आहे. आता तर मी व्हॉइस ओव्हर करतोय, तसं मी व्हिडिओ काढताना सुद्धा बोललेलो, पण आता मी व्हॉइस ओव्हर करतोय. असं तुम्ही बसू शकता तासन तास. मुलींनो, इथे या आणि तुम्ही असं बसा. पेडिक्युअर तुम्हाला फ्रीमध्ये भेटेल. बॅकग्राऊंडचा आवाज म्हणजे येतोय ना एकदम, कसा आहे व्हिडिओ क्वालिटी आणि साऊंड क्वालिटी कशी आहे गाईस, ते तुम्ही मला सुद्धा सांगा. एक नवीन यूट्यूबर आहे मी, म्हणून जर तुम्ही मला सांगितलं तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. अजून एक तुम्हाला मी एक्सक्लुसिव्ह अशी पिक्चर देतो, बघू शकता तुम्ही. स्क्रीनशॉट काढून घ्या, दर्शन घ्या तिथूनच. लांबून तुम्ही दर्शन घ्या आणि पाहिजे तर इथेही तुम्ही येऊ शकता. इथे एक छोटासा बिळ आहे, काय माहिती इथे काय आहे. तर तुम्ही इथे नक्की या. तर तुम्हाला मी वरती जाऊन दाखवतो, कारण की हे खाली होतं. तर तुम्हाला मी वरती जाऊन दाखवतो की वरती काय आहे. तुम्हाला मी असं थोडंसं दाखवतो, बघा तुम्ही. एक खूप असं ओव्हरऑल बघून घ्या. तर मंडळी ना, हा आहे बोर्ड सिद्धिविनायक गणपती मंदिर, दाभोळे पोखरबाव. तर हे सुरुवातीला वरती असं तुम्हाला मंदिर दिसेल, त्याच्यानंतर खाली तुम्ही जावा. सगळ्यात आधी तुम्हाला मी वरती दाखवतो. ही वाली क्लिप मी नंतर टाकली आहे. तर इथे तुम्हाला दाखवतो, दर्शनही तुम्हाला लांबून घ्या. ही वरती पण असं खूप छान असं आहे, पण खाली त्याहून भारी आहे. मला अगोदर माहितीही नव्हतं की खाली सुद्धा मंदिर आहे. बघा तुम्ही, बघा काय असं सुंदर. वरूनच तुम्हाला असं नजारा दिसेल ना की तुम्हाला खाली जावंच वाटणार. तुम्ही खाली जायला खूप उत्सुक आहे. इथे गणपतीचं मंदिर आहे, तर सिद्धिविनायक गणपती हाच आहे. तुम्ही लांबून असं दर्शन घ्या. कमेंटमध्ये तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर आता इथून खाली जायला बाजूला शिड्या आहेत. शिड्यांवरून तुम्हाला असं खाली जायचं आहे. इथे मी जरा आता सेल्फी कॅमेरा सुद्धा चालू करतो. हा आहे सेल्फी कॅमेरा. व्हिडिओमध्ये मी सुद्धा दिसलो पाहिजे, मगच तर मी व्हायरल होणार. लोकांना पण कळू दे की सुयोग ताम्हणेकर कोण आहे. तर खाली जाण्यासाठी इथून जावा आणि तुम्हाला बघा, म्हणजे एंट्रन्स बघा खाली जाण्यासाठी. असं तुम्हाला वाटणार की आपण एकदम स्वर्गातच चाललोय. चला तर मित्रांनो, आपण भेटूया आता कुणकेश्वरच्या व्लॉगमध्ये.